नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत ब्रेडपासून एकदम टेस्टी असा झटपट नाश्ता। त्यासाठी तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घ्यायच्या आहेत। इथे मी सिमला मिरची, कांदा, कोबी आणि गाजर घेतलेले आहे। हे आपल्याला आधी कापून घ्यायचे आहे। याचे मी जुलियन्स करणार आहे। कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कापू शकता। इथे मी जुलियन्स घेते। हे बघा, तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कापू शकता। आता बाकीच्या सुद्धा भाज्या कापून घ्यायच्या आहेत। यात तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा जे मुलं जी खात नाहीत नेहमी भाज्या त्या सुद्धा घालू शकता। याचं थोडं मोकळं करून घ्यायचं आणि सगळ्या भाज्या एकाच शेपमध्ये कापायच्या। जर तुम्ही बारीक चॉप करणार असाल तर सगळ्याच भाज्या तशाच चॉप करून घ्यायच्या। त्याचप्रमाणे कोबी सुद्धा असाच कापायचा। हे बघा बघा, आपल्या सगळ्या भाज्या कापून झालेल्या आहेत। आता आपण एक स्टफिंग बनवून घेऊया। आता इथे एक पॅन ठेवलाय मी, यात मी बटर घालते। तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। यात थोडंसं आलं घालूया, थोडी लसूण चॉप करून घालूया। गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे। हिरवी मिरची घालूया, आता हे थोडंसं परतून झालं यामध्ये या आपल्या ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या। गॅस मोठा ठेवायचा आहे। आपल्याला या भाज्या शिजवायच्या नाही आहेत, नुसत्या अशा परतून घ्यायच्या। यात थोडीशी काळी मिरी पावडर घालायची। मीठ आधी घालायचं नाही, नाहीतर मग त्या भाज्या मऊ पडतात। सगळ्यात शेवटी मीठ घालायचं। आता यामध्ये घालूया 1 चमचा टोमॅटो केचप आणि 1 मोठा चमचा शेजवान सॉस घालूया। आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची। आता एकदा सगळं ढवळायचं। आता हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे। गॅस बंद करूया। आता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। हे थोडंसं थंड करायचं आणि मग आपण आपला नाश्ता करायला घेऊया। आता आपण नाश्ता बनवायला घेऊया। इथे मी ब्रेड स्लाइस घेतले, त्याच्या कडा कापून टाकायच्या। आता हे बघा, आता यातला 1 पीस घेतलाय आणि तो जरा व्यवस्थित लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचंय। आता याच्या कडांना आपण थोडं पाणी लावून घेऊया चिकटवण्यासाठी। जास्त ओलं नाही करायचं, अगदी थोडंसं। आता आपण हे जे स्टफिंग केलेलं आहे ते घालूया। आता हे बघा, असं स्टफिंग घालून घ्यायचं आणि हे या दोन्ही कडा अशा चिकटवून घ्यायच्या। हे बघा, आता हे आपले ब्रेड पॉकेट्स तयार झाले। आता हे असे आपण आधी करून घेऊया। एका प्लेटमध्ये काढून ठेवले। आता बघा, त्यातला 1 पीस आपण घेतलाय। याला थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचंय। थोडं याच्या कडांना पाणी लावून घ्यायचं। आता आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते घालूया। यावर चीज ठेवलंय आपण आणि आता या दोन्ही कडा व्यवस्थित बंद करायचे जवळ घेऊन। हे आपले ब्रेड पॉकेट्स तयार झाले। हे थोडेसे उघडले तरी चालतील, कारण आपल्याला हे डीप फ्राय करायचे नाहीयेत। त्यामुळे थोडेसे जरी चिकटले तरी चालतील किंवा नाही चिकटले तरीही चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये। आता हे असे आपण पॉकेट्स करून घेऊया आधी।
आता इथे तवा तापत ठेवलाय, यावर तुम्ही बटर किंवा तूप काही घालू शकता. आता हे आपण जे ब्रेड पॉकेट्स केलेत ते त्यावर ठेवायचे. छान असे दोन्ही बाजूनी ब्राऊन करून घ्यायचेत आपल्याला, गोल्डन ब्राऊन. याला वरून पण थोडंसं तूप सोडूया. आता बघूया, असं थोडंसं क्रिस्पी करून घ्यायचंय. अगदी झटपट होणारा, टेस्टी, हेल्दी असा नाश्ता आहे आणि पटकन होतो. अजिबात वेळ लागत नाही. आपल्याकडे ज्याही भाज्या असतील त्या आपण घालू शकतो. दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी छान असं झालेलं आहे. यामध्ये हे असं करताना थोडं आतलं चीज जे असतं ते थोडंसं मेल्ट होतं, त्यामुळे अगदी सुंदर लागतं. तुम्ही नक्की करून बघा. आता हे काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा आता करून घेऊया आपण. याला तुम्ही काही नाव देऊ शकता. हे सँडविच पण होऊ शकतं, ब्रेड पॉकेट्स होऊ शकतात. वाव, अगदी सुंदर आहे, मस्त. हे जरी बाजूने सुटलं तरी काही हरकत नाहीये. हे बघा, आपले ब्रेड पॉकेट्स तयार आहेत. अतिशय मस्त असा नाश्ता आहे हा. तुम्ही करू शकता कधीही. वाव, मस्त. तुम्ही सॉस बरोबर किंवा नुसते असेही खूपच टेस्टी लागतात. तुम्ही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.